नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या बघूयात। आपण ही सिरीज सुरू केलेली आहे, त्याच्यातलं ऑलरेडी एक पहिलं लेक्चर झालेलं आहे, ते तुम्ही बघितलं नसेल तर तुम्ही बघू शकता। तर पहिला जो आपण घेतला होता 1 ते 20 घटना दुरुस्त्यांमधल्या महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या डिस्कस केल्या होत्या। आता आपण 21 ते 40 मधल्या महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या डिस्कस करणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। बघूयात भारतीय राज्यघटनेतल्या महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या। आता 21वी घटना दुरुस्ती जी आहे 1967 1967 मध्ये ही 21वी घटना दुरुस्ती झाली होती। आणि या घटना दुरुस्तीमुळे सिंधी भाषा जी आहे, सिंधी लँग्वेज, ही सिंधी लँग्वेज आपल्या 8व्या शेड्यूलमध्ये म्हणजे 8व्या परिशिष्टामध्ये याचा समावेश करण्यात आला होता। याच्या आधी 8व्या परिशिष्टामध्ये भाषा किती होत्या? टोटल होत्या 14 आणि ही सिंधी जी भाषा ॲड झाली ती 15वी भाषा होती, 15th भाषा होती। आणि एकंदरीतच क्लासिकल लँग्वेजचं जे लेक्चर मी घेतलं होतं त्याच्यामुळे बाकीच्या ज्या लँग्वेजेस आलेल्या आहेत वेगवेगळ्या घटना दुरुस्तीमुळे, त्या घटना दुरुस्ती तुम्हाला मी तिथं सांगितल्या होत्या। तर त्या सर्व घटना दुरुस्ती तुम्ही मला आता कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात, कारण तुम्ही जर क्लासिकल लँग्वेजचं लेक्चर बघितलं नसेल पॉलिटीचं तर ते नक्की बघा, तिथून या गोष्टी क्लिअर होतील। सो 21वी घटना दुरुस्ती 1967 सिंधी भाषेचा 8व्या परिशिष्टामध्ये समावेश आणि ती 15वी भाषा होती। पुढची जी आपली घटना दुरुस्ती ती 22वी घटना दुरुस्ती आहे, 1969 मध्ये झाली। आणि याच्यामुळे मेघालया हे जे आपलं स्टेट आहे, तर मेघालया स्टेट जे आहे तर त्याची निर्मिती करण्यात आली होती। आणि हे कशातून करण्यात आली होती? तर हे आसाममधून वेगळं निघालेलं स्टेट आहे, तर ते एक लक्षात ठेवा। सो मेघालयाची निर्मिती ही आसाममधून करण्यात आली होती 1969 मध्ये 22व्या घटना दुरुस्तीमुळे, तर ते एक लक्षात असू देत। आता बघा, खरं तर हे जे असे मी बारीक बारीक मुद्दे तुम्हाला सांगतोय, तर त्याचा एवढाच आहे की उद्या जर असं विचारलं गेलं की क्रोनॉलॉजी लावा, म्हणजे कुठलं राज्य कधी अस्तित्वात आलं, एकामागून एक लावा, तर तिच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी माहीत पाहिजेत। तुम्ही हे ऑलरेडी जे काही स्टेट्स आहे, रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्स आणि आता ते एकाच ठिकाणी तिथं वाचू शकता, पण ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या याच्यातून अभ्यासता तर त्यावेळेस तुम्ही त्या अँगलनी ते जर बघितलेलं असलं तर ते तुम्हाला सोपं जातं। पुढची घटना दुरुस्ती आहे 24वी घटना दुरुस्ती 1971। जे खटले आपण बघितले होते तिच्या त्याचा उल्लेख बऱ्याचदा होता। आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी होती की पार्लमेंटची सुप्रिमेसी जी होती, की सर्वोच्च न्यायालय आणि पार्लियामेंट संसद यांच्यामध्ये त्यावेळेस की बाबा सुपरियर कोण आहे असा तो बराच वाद होता। आणि त्या याच्यामध्ये पार्लमेंटने काय केलं होतं की संविधानामधला फंडामेंटल राईट आणि तो सोडून कुठलाही पार्ट म्हणजे एनी पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन, ओके, तो आम्ही बदलू शकतो, एनी पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन। आणि याच्यामध्ये एनी पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणत असताना याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की FR2 म्हणजे फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क सुद्धा, ओके, एनी पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन पार्लमेंट बदलू शकते, पार्लमेंटकडे तो अधिकार 24व्या घटना दुरुस्तीने दिला होता। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे काही कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल आहे, म्हणजे ह्या ज्या गोष्टी बघतोय आपण आता सध्या वेगवेगळ्या अमेंडमेंट बघतोय, तर या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिलला प्रेसिडेंटला कन्सेंट देणं बंधनकारक करण्यात आलं होतं, ओके। कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिलला प्रेसिडेंट जो आहे त्याला कन्सेंट देणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्याचा असेंट असणं हे कंपल्सरी होतं, की तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिलला प्रेसिडेंट नाही म्हणू शकत नाही। तर या दोन गोष्टी होत्या। 24वी घटना दुरुस्ती याच्याकरता खूप खूप महत्त्वाची आहे। याच्यानंतर जी आहे ती 25वी घटना दुरुस्ती आहे 1971 मध्ये, म्हणजे बघा 24वी 71 मध्ये आहे, 25वी 71 मध्ये आहे। आणि याच्यामधून काय आलं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की 25वी घटना दुरुस्तीमधून फंडामेंटल राईट ऑफ प्रॉपर्टी जो होता तो कर्टेल करण्यात आला। तर हे याचं वैशिष्ट्य आहे। याचाच अर्थ होतो की राईट टू प्रॉपर्टी जो होता म्हणजे मालमत्तेसंबंधीचा अधिकार, तो यांनी काय केला होता, कर्टेल केला। म्हणजे काय की त्याला मर्यादित करण्यात आलं होतं, ओके। नंतर मग 44वी घटना दुरुस्ती आणि त्या आपण गोष्टी बघणारच आहोत त्या काळामध्ये, पण राईट टू प्रॉपर्टी जे आहे ते कर्टेल करण्यात आलं, म्हणजे त्याच्याला मर्यादा घालण्यात आल्या होत्या। सो ह्याची सुरुवात जी होते की एखाद्याकडे किती संपत्ती असावी, तर ती 25व्या घटना दुरुस्तीतून त्या गोष्टी वर्कआउट व्हायला सुरुवात झाली होती। दुसरी महत्त्वाची गोष्ट पार्लमेंटने दुसरं एक केलं की DPSPच्या बाबतीमध्ये म्हणजे राज्याची मार्गदर्शक तत्व, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी,
याच्याबद्दल जर एखादा कायदा बनवला असेल तर तो कायदा है ना, मग त्याच्याशी मध्ये आर्टिकल 39B ओके किंवा मग 39C है ना, यांचा ज्या वेळेस संबंध असणार आहे तर तुम्ही आर्टिकल 14, आर्टिकल 19, आर्टिकल 31 यांच्या बेसिसवर याला चॅलेंज करू शकत नाही हे सांगितलं. म्हणजे क्लिअर आहे की आर्टिकल 14 काय आहे, इक्वॅलिटी, आर्टिकल 19 एक्सप्रेशन. मग ह्या ज्या गोष्टी होत्या की इक्वॅलिटीचा जो मुद्दा आहे त्याला तुम्ही DPSPच्या बेसिसवर की फंडामेंटल राईट सुपेरियर की DPSP, पण DPSPच्या बाबतीमध्ये क्लिअर केलं होतं की कलम 39B(C) जे काय आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला 14, 19, 31च्या केसेसवर आव्हान देता येणार नाही. म्हणजे तुम्ही जर राज्याच्या मार्गदर्शक तत्वांसाठी एखादा कायदा बनत असेल तर त्याला मूलभूत हक्कांच्या बेसिसवर आव्हान देऊ शकत नाहीत. हे समजून घेण्यासाठी खटले महत्त्वाचे आहेत. खटले जर तुम्ही बघितले, खटल्यांची सिरीज आपण केलेली आहे तर तिच्यातून तुम्हाला ह्या गोष्टी अजून क्लिअर होती. एवढं इथं लक्षात ठेवा, 25वी घटनादुरुस्ती 1971 ज्याच्यामुळे संपत्तीचा हक्क मर्यादित झाला आणि जे काही फंडामेंटल राईट्स होते त्याचा आधार घेऊन तुम्ही डायरेक्ट राज्याचे मार्गदर्शक तत्वांसाठी जर एखादा कायदा बनत असेल तर त्याला आव्हान देऊ शकत नव्हता. पुढचा कायदा आहे 26वा कायदा, पुढची घटनादुरुस्ती जी आहे ती 26वी घटनादुरुस्ती आहे, 26th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट. याच्यामध्ये काय झालं की ॲबोलिशन ऑफ प्रायव्ही पर्स. ओके, सो इट ॲबोलिस्ड प्रायव्ही पर्स. आता हे प्रायव्ही पर्स काय प्रकरण होतं की प्रायव्ही पर्स ऑर प्रिव्हिलेजेस. आता हे प्रिव्हिलेजेस किंवा प्रायव्ही पर्स कुणासाठी होतं तर जे काही प्रिन्सली स्टेट होते तर त्यांच्यासाठी होतं. ओके, आणि 1971 हा पुढाकार जो घेतला होता तो इंदिरा गांधींनी घेतला होता. आता प्रायव्ही पर्स किंवा मग प्रिव्हिलेजेस. प्रायव्ही पर्स म्हणजे काय की जुने संस्थानिक जे होते त्यांना तनखे म्हणजे एक विशिष्ट अमाऊंट भारत सरकार देत होतं, किंवा प्रिव्हिलेजेस म्हणजे त्यांना जे काही विशेषाधिकार होते. तर या दोन्ही गोष्टी नष्ट करण्यात आल्या है ना. आणि हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट होता त्या काळामध्ये की जमीनदार आणि ते सगळी लँडलॉर्ड्स त्यांचे अधिकार काढून घेणं आणि ते जे काही संस्थानिक होते त्यांचे विशेषाधिकार काढणं, त्यांची संपत्ती अधिग्रहित करणं, असे बरेचसे मुद्दे आहे. तर याला विरोध पण बराच झाला होता. पण एक 26वी घटनादुरुस्ती 1971 लक्षात ठेवा की प्रिन्सली स्टेट्स जे काही जुने होते, जुने संस्थानिक, त्यांच्या तनखे असतील किंवा मग प्रिव्हिलेजेस ते काढून टाकण्यात आले होते, ॲबोलिशन ऑफ प्रायव्ही पर्स. तर ते एक महत्त्वाचं आहे, ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा जो आपली घटनादुरुस्ती आहे ती 28वी घटनादुरुस्ती. 28व्या घटनादुरुस्तीमध्ये काय झालं होतं की जे 1972 ICS अधिकारी होते त्या ICS अधिकाऱ्यांना जे स्पेशल प्रिव्हिलेजेस होते ते ॲबॉलिश करण्यात आले होते. स्पेशल प्रिव्हिलेजेस म्हणजे आधी आपण बघितलं 26व्या याच्यामुळे तर जे काही संस्थानिक होते त्यांचे प्रिव्हिलेजेस काढून टाकण्यात आले होते. आता याच्यामध्ये स्पेशल प्रिव्हिलेजेस जे होते ICSचे तर ते ॲबॉलिश करण्यात आले, ते काढून घेण्यात आले. आणि पार्लियामेंट जी आहे संसद, तर ती पार्लियामेंट या ICS अधिकाऱ्यांसाठी सर्व्हिस कंडिशन डिटरमाइन करणार, तर ते अधिकार जे होते ते संसदेला देण्यात आले. तर ही एक 28वी घटनादुरुस्ती जी आहे ती महत्त्वाची होती. म्हणजे भारतीय नागरी सेवेतले जे अधिकारी आहेत त्यांचे विशेष अधिकार रद्द करण्यात आले. आजची जी परिस्थिती आहे म्हणजे ICS to IAS हा खूप मोठा ट्रॅप आहे की ज्याच्यामध्ये आपण नावं बदललीत पण ती मेंटॅलिटी आपण बदलू शकलेलो नाही आहे. तर असा बराच आरोप पण होतो आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण तरीसुद्धा हे एक 28वी घटनादुरुस्ती सनदी सेवेबद्दलची आहे म्हणून ती आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण आपण त्याच्यामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतो आहे. पुढचा जो आपला मुद्दा आहे तो म्हणजे 31वी घटनादुरुस्ती. 31वी घटनादुरुस्ती जी होती तिच्यामुळे आपली जी लोकसभा आहे त्या लोकसभेमध्ये किती सीट्स असले पाहिजे तर ती संख्या जी आहे ती वाढवण्यात आली होती. 525 वरून ती संख्या जी आहे ती 545 करण्यात आली होती. तर हे MCQसाठी लक्षात ठेवा. 31वी घटनादुरुस्ती 1972 लोकसभेमधल्या ज्या सीट्स होत्या त्या 525 वरून 545 करण्यात आल्या होत्या. 33वी घटनादुरुस्ती 1974 हे आता करंटमध्ये खूप महत्त्वाचं आहे. याच्यावर आता इश्यू पण आपल्याला विचारला जाऊ शकतो, म्हणजे प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्याचं रिझन असं आहे की ज्या वेळेस मेंबर ऑफ पार्लियामेंट म्हणजे MP किंवा मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, ओके, म्हणजे खासदार किंवा आमदार ज्या वेळेस त्याचं रेजिग्नेशन देतो, त्याचा राजीनामा देतो, तर तो कोणाला देतो राजीनामा?
तर तो राजीनामा देतो स्पीकरला. ओके, स्पीकर और चेअरमन म्हणजे यांच्यापैकी कुणीही आहे. लोकसभा आणि विधानसभा स्पीकर, राज्यसभा, विधान परिषद जे काय आहेत चेअरमन. तर ज्यालाही कुणाला देणार आहे तर त्या केसमध्ये जर स्पीकर आणि चेअरमन सॅटिस्फाईड असेल तरच तो राजीनामा स्वीकारू शकतो. तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे सॅटिस्फिकेशन म्हणजे काय आहे इथलं जे समाधान आहे ते दोन गोष्टींमध्ये आहे की राजीनामा ज्या वेळेस एखादा आमदार खासदार देतो तर तो त्याने स्वयंस्फूर्तीने दिलेला आहे का, व्हॉलंटरी आहे का, स्वेच्छेने दिलेला आहे का, तो जेन्युइन आहे का हे बघितलं जातं का, कुणाच्या प्रेशरमध्ये त्याने दिलेला आहे. मग असं जर असेल तर स्पीकर किंवा चेअरमन तो राजीनामा स्वीकार करत नाही. आणि हा जो मुद्दा आहे हा खूप न्यूजमध्ये होता. सो 33वी घटनादुरुस्ती 1974 आपल्या इयरबुकमध्ये पण एका बॉक्समध्ये मी हे कव्हर केलं आहे. त्याच्यानंतर 36वी जी घटनादुरुस्ती आहे आपली तर 36 अमेंडमेंट 1975 1975 याच्यामध्ये काय झालं होतं की सिक्कीम जे आहे तर ते सिक्कीम फुल फ्लेज स्टेट बनलं होतं 1975मध्ये. तर ते आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजे राज्य जे आहेत आणि त्यातल्या त्यात हे नंतरच्या काळात जे राज्य सगळे झालेत ईशान्य वगैरे तर ते थोडे नीट लक्षात ठेवा. प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि याच्याने दुसरा एक मुद्दा होता की घटनेतलं 10वं परिशिष्ट जे होतं 10th शेड्यूल ते याच्यात रद्द करण्यात आलं होतं याच्याबरोबरच. पण नंतर त्या गोष्टी रिटर्न आल्यात. एवढं एक लक्षात ठेवा 75 म्हणजे सिक्कीम स्टेट तयार झालं. 38वी घटनादुरुस्ती 38वी घटनादुरुस्ती खूप महत्त्वाची आहे. 38व्या घटनादुरुस्तीनंतर 38, 42, 39 आणि मग नंतर 44 वगैरे जनता गव्हर्नमेंट वर्सेस इंदिरा गांधी. तर 38वी घटनादुरुस्ती जी होती तिच्यामुळे याच्यात काही गोष्टी नॉन जस्टिसेबल करण्यात आल्या. बघा नॉन जस्टिसेबल काय काय करण्यात आलं तर 38व्या घटनादुरुस्तीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा ना डिक्लेरेशन ऑफ एमर्जन्सी बाय प्रेसिडेंट. बघा आता नॉन जस्टिसेबल काय काय आहे. एक हा ना एमर्जन्सी आणीबाणी जी आहे बाय प्रेसिडेंट नॉन जस्टिसेबल आहे. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा होता जो नॉन जस्टिसेबल होता तो म्हणजे काय की ऑर्डिनन्सेस. आता ऑर्डिनन्स किंवा अध्यादेश जो आहे तो ऑर्डिनन्स कुणी कुणी पास केल्यानंतर मग हिच्यामध्ये जे होतं की एकतर प्रेसिडेंट काढू शकतो, दुसरा आहे गव्हर्नर आणि तिसरा आहे ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेशाचे प्रमुख. तिसरी नॉन जस्टिसेबल गोष्ट काय होती की नॅशनल एमर्जन्सी वेगवेगळ्या कारणांसाठी एकाच वेळेस लागू करता येऊ शकते. ओके, म्हणजे कुणाला अधिकार देण्यात आला हा म्हणजे प्रेसिडेंट कॅन डिक्लेअर हा ना नॅशनल एमर्जन्सी फॉर डिफरंट रिझन्स और डिफरंट ग्राउंड्स सायमल्टेनियसली. म्हणजे एकाच वेळेस वेगवेगळे कारणं देऊन नॅशनल एमर्जन्सी लावता येते. हा एक मुद्दा होता. नॉन जस्टिसेबल म्हणजे काय कोर्टात जाता येणार नाही, न्यायालयात दाद मागता येणार नाही. एमर्जन्सी प्रेसिडेंटने आणीबाणी लावली न्यायालयात तुम्ही जाऊ शकत नाही. अध्यादेश जर काढलेला असेल राष्ट्रपतींनी, गव्हर्नरनी किंवा प्रशासकांनी एखाद्या केंद्रशासित प्रदेशाच्या तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही. प्रेसिडेंट एकाच वेळेस सायमल्टेनियसली वेगवेगळ्या कारणांसाठी ना राष्ट्रीय आणीबाणी लावू शकतो. त्याच्यासाठी तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही. आणि म्हणजे ह्या गोष्टी एकदम क्लिअर करून टाकल्या की हा अधिकार प्रेसिडेंटला दिला. 38वी घटनादुरुस्ती 1975 इथून सगळं सुरू होतं. बघा जी एमर्जन्सी आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या येतात पुढं तर त्याची जी नांदी आहे ती 38 आहे. नंतर मग जनता गव्हर्नमेंट आल्यानंतर त्या गोष्टी बदलल्यात आणि ते मग 43वी घटनादुरुस्ती आहे 44वी. कारण याच्यानंतर जी 42वी ती पण एक महत्त्वाची आपल्यासाठी. सो 38वी घटनादुरुस्ती खूप महत्त्वाची आहे. MCQ पॉईंट ऑफ व्ह्यूनी हे फार फार महत्त्वाचं, खूप व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 39वी घटनादुरुस्ती 39व्या घटनादुरुस्तीमुळे जे काय होतं की जे काही डिस्प्यूट्स होते म्हणजे एखादा वाद असेल है ना डिस्प्यूट्स कुणाचे वाद प्रेसिडेंट राष्ट्रपती, वाईस प्रेसिडेंट उपराष्ट्रपती, PM पंतप्रधान, स्पीकर है ना लोकसभा विधानसभा अध्यक्ष जे होते
तर यांचे जे डिस्प्यूट्स असतील ते बियॉन्ड ज्युडिशियरी होते. ओके, डिस्प्यूट्स बियॉन्ड ज्युडिशियरी म्हणजे न्यायालयाला यांच्याबद्दल जर काही इश्यू असेल तर त्याच्यावर चर्चा करण्याचा किंवा लिटरली न्यायालयाची जी काही अधिकार क्षेत्र होतं त्याच्या बाहेर ह्या गोष्टी ठेवण्यात आल्या होत्या. म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सभापती यांच्याबद्दल कुठलाही वाद असेल तर याच्यावर डिस्प्यूट्सवर कोण निर्णय घेणार? पार्लियामेंट म्हणजे संसद निर्णय घेणार है ना. ज्युडिशियरीने बोलायचं काम नाही. तर हे याच्यामध्ये महत्त्वाचं होतं. ओके, आता एकंदरीतच 20 ते 40मध्ये महत्त्वाच्या ज्या घटनादुरुस्त्या आहेत त्या या होत्या. अशाच पद्धतीने आपण घटनादुरुस्त्या करत राहू. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.